आज सकाळपासून अंजली भारती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय। अंजली भारती या गायिका आहेत, विद्रोही गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत। मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असलेल्या अमृता फडणवीसांबद्दल एक अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन आक्षेपार्ह विधान केलं। त्यांचा कॉन्टेक्स्ट काय होता यापेक्षा त्यांनी काय म्हटलं हे जास्त महत्त्वाचं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत। ताई, काय सांगाल, त्यांना काय म्हणायचं होतं हे जाणून घेतलं जरी आपण, तरी सुद्धा त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते तितकंच अयोग्य आहे। तुम्हाला काय वाटतं? अंजली भारती यांना चीड असणं स्वाभाविक आहे, कारण महिलांना न्याय मिळत नाहीये, मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढतंय। परंतु मला असं वाटतंय की त्या गायिका जशा आहेत तशाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून अमृता फडणवीसांची ओळख नाहीये, तर मुख्यमंत्र्यांची पत्नी याच्यापेक्षा त्या स्वतः गायिका आहेत, खूप चांगल्या उद्योजिका आहेत, सामाजिक भान असणाऱ्या ज्या आहेत त्या अमृता फडणवीस आहेत। आणि कुणाविषयी बोलताना म्हणजे आज एक महिला म्हणून अंजली भारती असू दे किंवा आम्ही असू दे, महिलेनी महिलेविषयी बोलताना जे आहे ते भान राखणं गरजेचं आहे। कुठंतरी वैचारिक दिवाळखोरी आपली दाखवणं म्हणजे हे जे आहे ते एकदम खालच्या पातळीवरचं आहे। अमृता फडणवीसांवर सुद्धा बलात्कार किंवा अशा पद्धतीच्या घटना घडाव्यात किंवा त्या व्हाव्यात, ही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे समस्त महिलांचा अपमान करण्यासारखं आहे। आणि मला असं वाटतंय की अंजली भारतींना जी चीड आहे ती आम्हाला पण चीड आहे की कदाचित मुख्यमंत्री सरकार कमी पडत असेल, पण मग त्या काय करू शकतात, मी काय करू शकते, किंवा अमृता फडणवीसांना घेऊन अजून काही आम्हाला त्याच्यात बदल करता येतो हे बघितलं पाहिजे। एखाद्या महिलेने एखाद्या महिलेविषयी, मग ती मुख्यमंत्र्यांची पत्नी असू दे किंवा दुसरी महिला असू दे, त्यांच्याविषयी असं वक्तव्य करणं म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे आणि महिलेने महिलेचा केलेला अपमान आहे। त्यामुळे महिला सबलीकरणासाठी आपण जे प्रयत्न करतोय ते कुठंतरी मग असे वक्तव्य आल्यानंतर महिलाच महिलेच्या विरोधात बोलायला लागली तर मग पुरुष तर आपण, मी मगापासून बघतेय की प्रचंड ज्या काही कमेंट येत आहेत त्या पुरुष आयोगाच्या येत आहेत किंवा महिलाच महिलांना कशा टार्गेट करतायत याबद्दलच्या जे आहे ते ट्रोलिंग सुरू झालेलं आहे। मला अंजली भारतींना सांगायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आहेत, आपण खरं तर त्यांची माफी मागितली पाहिजे। असं वक्तव्य करणं म्हणजे जे आहे ती कायद्याची पायमल्ली करणं सुद्धा आहे, त्यांच्यावर खरं तर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि मला वाटते की कारवाई व्हावी। उद्या त्या असतील किंवा मी असेल, अशा पद्धतीनं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि यापुढे एका महिलेने तरी दुसऱ्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा आपण अजून काय अधिक चांगली चळवळ उभी करू शकतो सगळ्यांना एकत्रित करून, यासाठी त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। ताई, अनेकदा विरोधाला विरोध म्हणून कुठल्याही स्तरावरती जाऊन राजकीय नेते सुद्धा बोलताना पाहायला मिळतात। मात्र कुठल्याही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचाराला विरोध करत असतो तेव्हा तो वैचारिक विरोध असला पाहिजे, हे किती महत्त्वाचं आहे? हे बघा, वैचारिक विरोधच असला पाहिजे। बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इलेक्शनच्या वेळेलाही बघितलं असेल किंवा बऱ्याच वेळेला एखादी टीका केल्यानंतर त्या टीकेला उत्तर देताना बऱ्याच जणांची जीभ घसरते, बऱ्याच जणांची पातळी किंवा शिवीगाळ जे आहेत असे शब्द सुद्धा म्हणजे काही मंत्र्यांकडून सुद्धा होतात त्या पदावर असताना सुद्धा। तर मला वाटते की विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। विचारांची बाबतीत जे आहे ते उत्तर हे विचारांनी दिलं पाहिजे। आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण जेव्हा एक वैचारिक लढाई लढतोय किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतोय, आम्ही मुख्यमंत्र्यांवर अनेक वेळा टीका केली आहे। अगदी अमृता फडणवीसांनी काही चुकीचं केलं तरी आम्ही बोलतो, महिला आयोगाने काही बोललं तरी बोलतो, परंतु अशा पद्धतीची मानसिकता किंवा ही विकृती आहे, म्हणजे हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं ही विकृती आहे, तर ही विकृती वाढता कामा नये। आणि महिलांनी तरी महिलांच्या बाबतीत अशा पद्धतीनं बोलणं यापुढे महाराष्ट्रात अजिबात घडलं नाही पाहिजे। नक्कीच आता अंजली भारती यांच्या विरोधात महिला आयोग सुद्धा ऍक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळतंय। महिला आयोगाची नोटीस सुद्धा त्यांना दिली जाणार आहे। त्याचबरोबर अनेक सत्ताधारी पक्षातले आमदार, खासदार असतील किंवा अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवलेला पाहायला मिळतोय। अर्थात त्यांची जी काही चीड होती, महिलांवरच्या अत्याचारांबाबत त्यांना जे काही म्हणायचं होतं हे त्यांचं म्हणणं योग्य असलं तरी सुद्धा त्यानंतर त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं हे अयोग्यच होतं आणि या अयोग्य स्टेटमेंटला कुणीही अर्थात त्यांची पाठराखण करू शकत नाही। त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केली जावी अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते। त्यामुळे खरंच अंजली भारती यांच्यावरती कारवाई होणार का, किंवा मग अंजली भारती स्वतःहून समोर येऊन या सगळ्यामध्ये माफी मागतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
प्रोटेक्टची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.